जय गंगे जय भागीरथी। परोपकाराय वहन्ति नद्यः. केवळ परोपकारासाठीच वाहत राहायचं हे ज्यांचं व्रत, अशा सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ किंवा मुकुटमणी असलेली गंगा नदी यावर्षी 27 मे ते 5 जून या 10 दिवसात फार मोठ्या प्रमाणात एखाद्या सणासारखा गंगा दशहरा म्हणजे गंगा अवतरण सोहळा सर्वत्र साजरा केला जाईल. आजकाल व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे, वुमन्स डे, डॉक्टर्स डे, फ्रेंडशिप डे असे अनेक डे मोठ्या प्रमाणात आणि कौतुकाने साजरे केले जातात. मात्र आपल्या संस्कृतीतले मातृदिन, पितृपंधरवडा, तसंच राम, कृष्ण, हनुमान, दत्त यांच्या जन्मकथा किंवा त्यांचे जन्मदिवस आमच्या मुलांना मात्र माहीत नसतात. तसाच हा गंगा दशहरा म्हणजे गंगा नदीच्या पृथ्वीवरील अवतरणाचा दिवस. नव्या पिढीतील मुलांना त्याचं महत्त्व त्यांना पटेल अशा शब्दात सांगणं जरूर आहे असं वाटलं, म्हणून हा छोटासा लेखप्रपंच. ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्ल दशमी म्हणजे ज्येष्ठ महिन्यातले पहिले 10 दिवस. या काळात गंगेच्या पाण्याचे पावित्र्य अधिक असते. त्यात स्नान केल्यामुळे आपली सर्व पापे नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होते. याच काळात अन्न, वस्त्र, धन वगैरे सर्व प्रकारचे दानधर्म केले तर ते अधिक लाभदायी ठरतात अशी श्रद्धा असून मनोभावे लोक या 10 दिवसात गंगेचे स्नान करून तिचे पूजन करतात. गंगा नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलेलं असून त्याच दिवशी रामसेतू बांधायला रामाने प्रारंभ केला होता असंही म्हणतात. अपार परिश्रम करून भगीरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली म्हणून गंगा म्हटलं की भगीरथ प्रयत्न हा शब्द प्रयोग आपल्याला आठवतो. त्याची गोष्ट अशी आहे, एकदा सूर्यवंशीय राजा सम्राट सगर यांनी 100वा अश्वमेध यज्ञ सुरू केला. याचे 100 अश्वमेध पूर्ण झाले तर आपले इंद्रपद जाईल म्हणून इंद्र घाबरला आणि त्याने तो यज्ञीय घोडा पळवला आणि ज्यांचं तेज सहन करण्याचं सामर्थ्य कुणाही राजामध्ये नाही अशा कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन तो ठेवला. घोड्याचा शोध घेत घेत सगर राजाचे 60,000 पुत्र, आता ही गोष्ट इथे सांगत नाही, ते 60,000 पुत्र आजकाल आपल्याला थोडं विचित्र वाटतं, पण त्याची पण कथा आहे. त्या सगर राजाचे 60,000 पुत्र कपिल मुनींच्या आश्रमात आले. मात्र घोड्याला सोडवून नेण्याच्या नादात मुनींना नमस्कार करण्याचं ते विसरले. त्यामुळे क्रोधाविष्टित झालेल्या कपिलांनी त्या 60,000 पुत्रांकडे रागाने बघितले आणि त्या क्षणी सर्वजण जागच्या जागी जळून भस्म होऊन पडले. पुढे सगर राजाचा नातू अंशुमान कपिल मुनींच्या आश्रमी आला. त्याने त्यांची सेवा केली आणि विनवणी करून घोडा सोडवून नेला. पण त्याचबरोबर आपल्या 60,000 काकांच्या मुक्तीचा उपाय पण विचारला. कपिल मुनी म्हणाले, गंगा पृथ्वीवर आली तर तिच्या स्पर्शाने यांचा उद्धार होऊ शकेल.
त्याने मग खूप प्रयत्न केले, पण गंगेला तो काही पृथ्वीवर आणू शकला नाही. त्याचा पुत्र दिलीप, त्याने पण प्रयत्न केले, पण व्यर्थ. अखेर दिलीप राजाचा पुत्र जो भगीरथ, तो अत्यंत विद्वान आणि श्रीहरीचा निस्सीम भक्त होता. त्याला घोर तपस्या आणि अपार परिश्रमाने ते साध्य झालं. गंगेचा वेग पृथ्वीला सहन होण्यासारखा नव्हता. खूप हानी झाली असती, म्हणून प्रथम शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण केली आणि आपल्या जटेतून एक एक थेंबाने तिला पृथ्वीवर प्रवाहित केले. झालं, पृथ्वीवर गंगा आली. ती भगीरथाच्या मागोमाग वाहू लागली. भगीरथाने आणली म्हणून ती भागीरथी. पुढे ती जन्नू ऋषींच्या आश्रम जिथे होता तिथे आली. तिच्या प्रवाहामध्ये तो जन्नू ऋषींचा आश्रम वाहून गेला. त्यामुळे ते अतिशय क्रोधाविष्टित झाले. त्यांनी रागारागाने तिचं आचमन केलं, म्हणजे तिला पिऊन टाकली. तेव्हा भगीरथाने जन्नू ऋषींची आराधना केली, विनवणी केली. एवढा कष्ट करून ती गंगा पृथ्वीवर आणलेली, ती त्यांची प्रार्थना करून परत मिळवली. त्यांनी ती गंगा आपल्या जंघेतून परत प्रगट केली, म्हणून तिचं नाव जान्हवी झालं. सगर राजाच्या 60,000 पुत्रांच्या रक्षेला गंगेचा स्पर्श होताच ते सर्व उद्धरून विष्णुलोकी गेले. गांग आगच्छति इति गंगा, म्हणजे पृथ्वी प्रत येते ती गंगा. गम्यते प्राप्यते भगवत्पदम येन सा गंगा, किंवा गम्यते सोपानभूतया या स्वर्गहा इति गंगा असे म्हणता येईल. संपूर्ण पृथ्वीचे सौभाग्य असलेली भगवान विष्णूंच्या पदकमलातून उत्पन्न झालेली ही नदी विष्णुपदी असून ती जणू वेदांचं सार किंवा सर्व देवांचे साकार झालेले पुण्यच आहे. गंगा म्हणजे प्रत्यक्ष कृष्णच राधेसह जलस्वरूप घेऊन प्रकट झाले आहेत असेही म्हणतात. गंगा दशहरा काळात गंगा पूजनाबरोबरच पंडित जगन्नाथरायांनी श्री गंगा मातेला उद्देशून तिचे स्तवन किंवा तिचं स्तुतिकाव्य रचले आहे. त्या गंगा लहरींचे गायनही सर्वत्र केले जाते. त्या गंगा लहरी किंवा पीयूष लहरींचंही महात्म्य आणि कथा फार सुंदर आहे. काशी क्षेत्री आत्मवीरेश्वर घाटावर आपल्या यवन असलेल्या भामिनीसह जगन्नाथरायांनी गंगा लहरींची 1000 पारायणं केली. दोघांची वृत्ती पूर्ण गंगामय झाली होती. तपोबलाने तेजही वाढलेले होते. 9 दिवस 900 गंगा लहरींची पारायणं झाली. रोज 100 पारायणं करता करता 9 दिवस 900 पारायणं झाली. 10व्या दिवशी दोघेजण गंगा प्रवाहात स्नान करण्यासाठी घाट उतरू लागले. तेव्हा त्यांच्या विरोधकांनी त्यांना अडवलं. तू अतिशय नीच आहेस, अधम आहेस, पतित आहेस. दशहराच्या आजच्या महापर्वणीच्या दिवशी तुझ्या यवनपत्नीसह गंगा स्नान केला आहेस तर गंगेला विटाळ होईल, सर्व यात्रेकरूंना विटाळ होईल, अशी त्यांनी पंडितरायांची निर्भत्सनाही केली. तेव्हा पंडितराय जराही चिडले नाहीत, शांत राहिले.
घाट चढून तसेच वर आले. 99 पारायणं झाली. 100वे पारायण सुरू झालं आणि अखिल अवनीतलावरील शोक संतापाचा नाश करणारी, सर्वांना पावन करणारी मातोश्री गंगा माता आपल्या परमभक्त जगन्नाथरायाला भेटण्यासाठी स्वतः धावली. तिच्या लहरी वेगाने उसळू लागल्या. त्या पवित्र काव्याचा प्रथम श्लोक पूर्ण होताच गंगेचे पवित्र पाणी एक पायरी वर चढले. दुसरा श्लोक म्हणतात दुसरे पायरी वर चढले. एक एक श्लोक संपूर्ण होताच पवित्र गंगेचे उदक एक एक पायरी वर चढू लागले. आत्मवीरेश्वर घाटावर पायरी पायरीने ते चढत गेले. सर्व ब्रह्मवृंदांनी हा अलौकिक चमत्कार पाहून पंडितराय, जगन्नाथराय महाकवी की जय, श्री गंगा माऊली की जय असा जयघोष चालू केला. 52 श्लोक पूर्ण झाले. गंगेने 52वी पायरी ओलांडली. त्या दोघांना स्वतः सचैल स्नान घातले आणि आपल्या सगुण स्वरूप चतुर्भुज दिव्य स्वरूपाचे दर्शनही तिने घडविले. निमेदरू निमेवरू म्हणजे अर्धी पाण्यात व अर्धी पाण्याबाहेर अशा स्वरूपात ती सर्वांना दिसली. शेवटी एका स्कंदावर पंडितरायांना आणि दुसऱ्या स्कंदावर यवनीला घेऊन आपल्या पवित्र प्रवाहात त्या दोघांना गंगा मातेने सामावून घेतले आणि दोघांचा उद्धार केला. शरदचंद्रासारखी देहकांती, चंद्रकलेने झगागणारा मुकुट, वरदान आणि अभयदान देणारे 2 हात, एका हातात कुंभ आणि चौथ्या हातात कमळ धारलेली, अमृतधारेप्रमाणे झुळझुळीत, शुभ्र वस्त्रांनी आवृत्त आणि शुभ्र मगरीवर बसलेली ही गंगा माता. अमृताहूनही अधिक श्रेष्ठ असलेल्या गंगा जलाचे महात्म्य, तिचे पावित्र्य, तसेच ती कोणत्या कोणत्या पापांचा नाश करते हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी गंगा दशहरा काळात संपूर्ण गंगा लहरींचं श्रवण सर्वांनी जरूर करावं.